नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती झालेली नाही आहे. आपल्यावर या ठिकाणी भाजपाचे नेते संजीव नाईक आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. सर, युती झालेली नाही आहे. आता स्वतंत्र लढताय तुम्ही सगळे. नमस्कार. ABPच्या सर्व दर्शकांना नमस्कार. या ठिकाणी वाईट वाटतंय, दुःख होते की माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत नवी मुंबईत युती व्हायला पाहिजे. माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की युती व्हायला पाहिजे. त्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही भावना गणेश नाईक साहेबांनी पहिल्याच दिवशी बोलून दाखवली होती. आणि त्या पद्धतीनं आमची जी काही एकंदरीत जी काही मागणी होती ती एवढीच मागणी होती शिवसेना पक्षाच्याकडे की आमच्या कार्यकर्त्यावर अन्याय व्हायला नाही पाहिजे आणि आमचे जे नगरसेवक या ठिकाणी आहेत त्यांना तिकीट युतीमध्ये मिळालं पाहिजे. परंतु त्याचा जो काही अंतर आहे, सुरुवातीला अंतर मोठं होतं पण नंतर आम्ही ते कमी करत आणलं. परंतु 2-4 असे मुद्दे होते की ज्या मुद्द्यांवरती आम्ही त्यांना अगोदरच सांगितलं होतं की ह्या विषयावरती थोडी अडचण होऊ शकते. तर त्यांनी सांगितलं की आमचे श्रेष्ठ नेतृत्व माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांना विचारून हा निर्णय आम्ही घेऊ. कालपर्यंत आमचे शहराचे अध्यक्ष हे सुद्धा त्यांच्या म्हणजे भोईर साहेबांच्या संपर्कात होते आणि मला असं वाटते की त्याच्यावरती त्यांना तिथे तोडगा न घेतल्यामुळे, त्यांची काही अडचण झाल्यामुळे, त्यांना निर्णय न घेता आल्यामुळे त्यांना आम्हाला उत्तर द्यायला जमलं नाही. शेवटी आम्ही त्यांना कालपर्यंत सांगितलं होतं की ठरलं काय होतं की जे आपले सिटिंग आहेत, तुमचे सिटिंग आमचे सिटिंग क्लिअर करा, विषय संपतो त्या ठिकाणी. आणि त्या लोकांना आम्ही काल A आणि B फॉर्म देऊन टाकले कारण शेवटी शेवटचा दिवस आहे. काल रात्रीपर्यंत पुन्हा आम्ही वर्षावर गेलो. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला बोलवलं, माननीय चव्हाण साहेबांच्याबरोबर चर्चा झाली. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बघा जरा कुठेतरी पुढे मागे होत असेल, एक 2-4 सीट पुढे मागे होऊन संपून टाका. आज सर्वीकडे युती झालेली आहे बघा. मुंबई, ठाणे, आपल्या पनवेल, कल्याण डोंबिवली अशा परिस्थितीत नवी मुंबईत झालं. नेतृत्वाच्या पुढे आम्ही कुठे नव्हतो, पण कार्यकर्त्यावर अन्याय होता का म्हणे. जेव्हा आम्ही त्यांना ह्या बाब लक्षात आणून दिली, आज सकाळी आम्हाला पक्ष नेतृत्वाने बोलवलं. माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय चव्हाण साहेबांनी सांगितलं की शेवटी नाईलाज आहे, या ठिकाणी आपण निर्णय घेऊया. आणि नाईलाजानं भारतीय जनता पक्षाला 111 प्रभागांमध्ये A आणि B फॉर्म द्यावे लागले. सर, तुम्ही 111 प्रभाग लढताय, मात्र तुमच्याच पक्षामध्ये आहे तो संघर्ष होताना दिसतोय. भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांच्या अनेक समर्थकांचे तिकीट आपण कापलेले आहेत. हे बघा, भारतीय जनता पक्ष हा एकट्यानं निर्णय घेणारा पक्ष नाही. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब किंवा चव्हाण साहेब हे एकट्याने निर्णय घेणारे नाहीत. कुठलाही, मग ग्रामपंचायतचा सदस्याच्यापासून तर खासदारकीच्या तिकिटापर्यंत जेवढे निर्णय घेण्यात आले हे सामूहिक निर्णय असतात. आणि मला वाटतं मंदाताई ह्या त्या प्रक्रियेतून गेलेल्या आहेत. त्यांनासुद्धा कसं तिकीट मिळालं त्यांनाही कल्पना आहे या गोष्टीची. त्याच्यामुळे तिकीट प्रक्रिया ही संजीव नाईक कापेल किंवा मंदाताई कापतील याच्यावर नसतं. हे सर्व नेतृत्व निर्णय घेताना सर्व मिळून सामूहिक असतं. मंदाताई ह्या आमच्या नेत्या आहेत, आमच्या सन्माननीय आमदार आहेत. मला विश्वास आहे की निवडणूक प्रमुख म्हणून माझी जबाबदारी आहे की त्यांना भेटणार, त्यांचं या ठिकाणी मन आम्ही नक्कीच लक्षात घेऊन निर्णय घेऊ. आज तसं बघायला गेलं तर भारतीय जनता पक्षाचा जो पगडा आहे, पारडं जे आहे हे खूप भारी आहे. आज 111 हे तुल्यबल्ल आणि असे या ठिकाणी निवडणुकीतले आमचे सर्व शिलेदार आहेत. तरीसुद्धा मंदाताईंना भेटून याच्यामध्ये काय त्यांच्यामध्ये नाराजगी असेल, त्यांना काहीतरी कुठेतरी कमी जास्तपणा असेल तर तो आम्ही नक्कीच पक्ष म्हणून दूर करू. आणि मला विश्वास आहे की याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी नेतृत्व आणि आम्ही मिळून तो दूर करू. सर, त्यांना तुम्ही 13 AB फॉर्म दिले, मात्र त्याच्यावरती सह्या दिलेल्या नाहीत आणि याच्यामागे नाईक परिवार असल्याचा त्यांनी थेट आरोप केला आहे. वारंवार नाईक परिवार हे आमच्यावरती अन्याय करत असा त्यांचा आरोप आहे. मला वाटतं माननीय मंदाताई ह्या ज्येष्ठ नेत्या आहेत. माननीय डॉक्टर राजेश पाटील हे काही साधा माणूस नाही आहे. हुशार, बुद्धिवान, चाणाक्ष आणि प्रत्येक गोष्टीमध्ये लिखापडी करणारा माणूस आहे. त्यांच्याकडे जेव्हा पक्षांनी जबाबदारी दिली अध्यक्षाची, मी निवडणूक प्रमुख म्हणून 111 काल जे वाटले होते प्रत्येक A आणि B फॉर्म मी माझ्या नजरेखालून घातलेला आहे. प्रत्येक A फॉर्म राजेश पाटलांनी नजरेखालून घातलेले आहेत. आमचे पक्षाकडून आलेले एक सहकारी आहेत, ज्येष्ठ सहकारी पेडणेकरजी, सर्वांनी नेतृत्वाने आम्ही सर्व व्यवस्थित घातलं, लक्षात आणलं आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं की सर्व योग्य पद्धतीने आहे की नाही. एकच मिनिट. तर या ठिकाणी आमचे जे नेतृत्व मंडळी आहेत आम्ही सर्वांनी A आणि B फॉर्म चेक केलेला आहे. चेक करून या ठिकाणी 111ची तयारी आपल्याला ठेवावी लागणार. या अनुषंगाने कालच माननीय मुख्यमंत्री साहेबांच्याकडे रात्री जाऊन मी भेटून आलेलो आहे.
माननीय चव्हाण साहेबांच्याकडे रात्री म्हणजे पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही इथे बसलेलो आहोत. पण त्यांच्याकडे 13 AB फॉर्म देण्यात आलेले आहेत, त्यामध्ये सह्या केल्या नाहीत. त्यांची फसवणूक कोणी दिली, फसवणूक झाली त्यांची? आत्ता हा फार महत्त्वाचा विषय आहे. आत्ता तुम्ही जे मला सांगताय, मी आत्ताच काही माझ्या सहकारी नगरसेवक उमेदवारांचे फॉर्म भरायला गेलो होतो. त्याच्यामुळे मला माहीत नाही. मला तिथे पत्रकारांनी विचारलं की अरे मंदाताईंच्या बाबतीमध्ये असं म्हटलं, असं होणार नाही. स्वतः जिल्ह्याचे अध्यक्ष हे स्वतः ए आणि बी फॉर्म स्वतः घेऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे कुठला ए आणि बी फॉर्म देतानाच कुठला जिल्हाधिकारी, कारण आम्ही प्रत्येक फॉर्म मंदाताईचा लिफाफा वेगळा, त्या ठिकाणी डॉक्टर राजेश पाटील अध्यक्ष त्यांचे लिफाफे वेगळे, असे प्रत्येक झोनचे लिफाफे वेगळे करून दिलेले आहेत. त्याच्यामुळे कुठलाही भारतीय जनता पक्ष या संदर्भामध्ये पक्ष नेतृत्व म्हणजे चव्हाण साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला स्वतः फोन केले की अरे असं कसं काय झालं. म्हटलं मी स्वतः पुन्हा राजेश पाटलांशी बोललो. त्यांना विचारलं की राजेश पाटीलजी आपण तर सर्व फॉर्म चेक केलेले आहेत. तर ते बोलले नाही, फॉर्म चेक केलेले आहेत आणि ते जे फॉर्म आहेत त्याची झेरॉक्सही माझ्याकडे आहे. जो फॉर्म ओरिजिनल देतो ना त्याची झेरॉक्स आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे एव्ही आणि बी फॉर्म जर असं असतं तर अन्य लोकांची पण गडबड असते की नाही. आणि मला असं वाटतं मी आत्ता पुन्हा राजेश पाटील साहेब स्वतः आता माननीय मंदाताईकडे गेलेले आहेत आत्ता आणि ते त्याच्याकडून चर्चा करतील. मला विश्वास आहे की खरी जी कहाणी आहे आमच्यामध्ये नाही आहे, मंदाताई आणि राजेश पाटील. अरे राजेश पाटलांना जर आपण विचारलं तर राजेश पाटील जे काय आहे ते समजेल. पण तरीसुद्धा माननीय मंदाताईंना आम्ही या ठिकाणी भेटू आणि या संदर्भातला जी काही त्यांचा गैरसमज असेल तो दूर करू. अन्याय हा कोणावरही केला. आता 111 प्रभागांमध्ये 111च लोकांना मिळालेले आहेत. इकडे 950 लोकांनी फॉर्म भरले होते. पण बाकीच्या लोकांवर अन्याय नाही. नक्कीच दुःखाची बाब आहे की सर्वांना तिकीट देता येत नाही, परंतु पक्ष नेतृत्व योग्य पद्धतीने त्यांचा सन्मान करेल असं मी निश्चितपणे या ठिकाणी सांगतो. नक्कीच आपण पाहतो की इथे कुठल्या प्रकारे AB फॉर्म देताना नाईक परिवार फक्त विचार निर्णय घेत नाही तर संपूर्ण पक्ष नेतृत्व हे निर्णय घेत आहेत, अशा प्रकारचं स्पष्टीकरण संजीव नाईकांनी दिलेलं आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.